दुसरं जसं नवऱ्यापेक्षा जास्त बेस्ट फ्रेंड म्हणून राहिलास लाईफमध्ये, असंच बेस्ट फ्रेंड म्हणून माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर कर, सिक्रेट्स पण. ओके. तिसरं माझ्या सगळ्या फॅमिलीला सांभाळून राहावं, म्हणजे त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात, प्रत्येक फंक्शनमध्ये यावं, आणि मेन गोष्ट म्हणजे संडेजला ऑफ घेणं. कारण का मला माझी सुट्टी असते संडेला, आणि ह्याला संडे सोडून बाकी सगळ्या दिवशी सुट्टी असते. तुम्हाला अपेक्षा सांगितली, तुम्ही निबंध लिहिला. काय मान्य आहे का? आई विल ट्राय, कोशिश करूंगा. काय बघा, संडे को ऑफ लेना. ते नाही म्हणता येत अजून. त्यांना घ्यायला लावे. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. एक्सपेक्टेशन तो कुछ है नहीं, अभी 9 साल से जान रहा हूँ तो मुझे पता है वो कैसी है. तो जैसे फुल कंप्लीट हो गई थी तभी मैंने शादी किया, इसीलिए इतना टाइम लगा है. उनको रेडी करने के लिए 9 साल लगा. जैसे रेडी हो गए मैं बोला ठीक है, दिस इज द टाइम. सगळं स्वतःचकडे क्रेडिट. पण प्रेम असतं. बरं, आता सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला म्हणणार? सॉरी तो पेरेंट्स को बोलना है, दोनों मॉम डैड को, क्योंकि जो टाइम पे मैंने उस स्टार्ट में जब डिसीजन लिया था उस टाइम पे छोटा था, एज में छोटा था, तो इसीलिए उनको उस टाइम पे तकलीफ हुआ था. सो सॉरी फॉर दैट मॉम. एंड थैंक यू बोलना है तो सबसे पहले गॉड को बोलूँगा कि दोनों को हम लोग को हिम्मत दिया और हम लोग दोनों अब तक साथ में रहे. एंड ऑल्सो फॉर माय पेरेंट्स एक्सेप्ट करने के लिए हम लोगों को. तुमच्या बाबतीत काय? तुम्ही थँक्यू कोणाला म्हणणार, सॉरी कोणाला म्हणणार? मी सगळ्यात पहिलं सॉरी देवाला म्हणेल, मोठं सॉरी म्हणेल. कारण का अशा काही गोष्टी घडल्या की स्वतःचा बचाव करण्यासाठी मला खोट्या शब्दा घ्याव्या लागल्या देवाकडून. तर त्यासाठी मी देवाला खूप सॉरी म्हणते. आणि थँक्यू मी माझ्या मम्मी पप्पांना म्हणते की माझ्या अशा एवढ्या कठोर निर्णयात त्यांनी मला साथ दिला, माझ्यावर विश्वास ठेवला, आणि माझ्यावर पण ठेवला, रिचर्डवर पण ठेवला, आणि आज आम्ही एकदम खुशीत दिसतोय तुम्हाला. व्हेरी गुड. असेच खुशीत राहा, हसत राहा, आणि जो काही विश्वास पालकांनी, दोन्ही घरातल्या पालकांनी तुमच्यावरती ठेवलेला आहे, तो त्यांचा विश्वास आयुष्यभर खरा ठरवण्यासाठी एकमेकांवर खूप विश्वास आणि खूप प्रेम करा, आणि असेच राहा, आनंदात राहा, हसत राहा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. क्या था वो दिन, कितने बजे पहुंची थी? त्याला काही मलाच आठवत नाहीये त्याला, पण नाही मी टाईमवर आलेले, तो अगदी व्यवस्थित. तर हायलाईट काय होती ती त्याची गाडी, म्हणजे अतिशय सुंदर त्याची BMW Z4 नावाची 2 सीटर ओपन असते ना ती कन्व्हर्टेबल गाडी. म्हणजे मी तर पूर्ण उडालेले, म्हणजे ह्याला कोण आलं मला घ्यायला, म्हणजे मी एक्सपेक्ट केलेलं कोणतरी असं नॉर्मल, आणि हा एकदम डूड, एकदम म्हटलं कोण आलंय हे मला घ्यायला असं. तेव्हाच म्हणजे मी तुमचा कम्प्युटर हँग झाला. मग पुढे मग आम्ही आमच्या दोघांना कॉमन इंटरेस्ट आहेत आमचे, ट्रॅव्हलिंग आणि फूड. आम्ही दोघंही खूप फूडी आहोत आणि आम्हाला खूप ट्रॅव्हल करायला आवडतं. तर त्याच्या निमित्ताने आम्ही भेटत गेलो. पण मला सांगा तुम्ही की ये फिर मन में कब आया आपके कि ऐसा कुछ आगे हो सकता है? एक्चुअली हम लोग ने तब एक जगह घूमने गए थे, उधर पे स्मोकी माउंटेन का एक जगह है, तो हम सब दोस्त लोग नहीं सब 4-5 दोस्त मिलके गए थे. उधर पे जाके बाकी दोस्त लोग को पता चला कि ऐसे ये लोग शायद एक दूसरे को पसंद करते हैं. बट आमच्या मित्रांना कळलेलं बहुतेक, म्हणजे असं असतं ना मित्र सांगतात अरे तुम दोन अच्छा पेअर आहे, मतलब त्यांनी असं आमच्या डोक्यात भरवलं, म्हणजे लिटरली असं आहे काहीतरी. म्हटलं अच्छा असेल मग बघूया. मग तो तभी जाके पता चला कि शायद ये प्रपोज करने वाली है मेरे को, तो किया है उन्होंने प्रपोज. तुम्हाला असं कळलं की हा प्रपोज तुम्हाला करा? तब जाके पता चला तिकडे माउंटनवर, म्हणजे धूर आधी मुलांना आलेला तिकडे मित्रांना. मग पुढे मग काय नाही, मग त्या ट्रिपच्या वेळी म्हणजे मीच विचारलं त्याला
की आता आपण ऑलमोस्ट 3-2.5 वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय आणि आपण फिरतो एवढं सगळं वगैरे, तर आता आपण, मला असं वाटतं की आपण लग्न करायला पाहिजे. मी विचारलं त्याला असं. मग काय त्यांचं झालं तेव्हा? काय नाही, तो व्यवस्थित एकदम कूल, तो तसा फार प्रचंड कूल आहे. तर तो मग असं बोलला, हां ठीक आहे करूया, आई बाबांना विचारूया आणि मग करूया. ये सिचुएशन आने से पहले आपने आपके मम्मी डैडी को कुछ बताया था कि ऐसी एक लड़की है जिसके साथ मैं खाना खाता हूँ, घूमने जाता हूँ, स्मोकी माउंटन पे जाता हूँ वगैरे असं काय सांगितलं होतं? नाहीतर तिथे तुम्ही आणि बंगालमध्ये दूर आला कलकत्त्यात. मला सीन पुन्हा इनॅक्ट करायचा, मी करू का? हा येस. प्रपोजच्या वेळी. प्राची तू मला खूप आवडतेस. एक मिनिट, तुमची आधी पाय धरते. अरे काय कॉन्फिडेंटली, बाकी काय नाही, ते एवढी 2 वाक्य तरी बाबा, 1 वाक्य तरी मनापासून म्हणाले. खूप छान. प्राची तू मला खूप आवडतेस. त्यात काय झालं, मला पण तो खूप आवडतो. काय? मराठीत बोलायला कळत नाही, बेंगॉलीत बोलू. आम्ही तुम्हाला भालोबाशी. ओके थँक्यू. ओके थँक्यू. हा सैराटचा सीन होता, कोणाला कळलं की नाही माहित नाही. हा मला तो आवडला पिक्चर फार, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की तो पुन्हा रिक्रिएट करावं तो सीन. पण खूप छान झालं. हो की नाही? किती वर्ष झाली लग्नाला? 7, आता 8 होतील नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबर. काय लग्नाची तारीख? 24 नोव्हेंबर 2008. तेव्हा लग्न कुठे झालं? दादर. हो. मग ते फेरे वगैरे सगळं? अतिशय आमच्या लग्नाच्या खूप मजा आहेत ॲक्च्युली. आमचं लग्न दोन्ही पद्धतीने झालंय, मराठी पण आणि बेंगॉली पण. तर मराठीमध्ये पण म्हणजे मी 14 फेरे घेतले त्याच्याबरोबर एकाच दिवशी. हे कसं काय? म्हणजे आधी मराठी पद्धतीने सागर संगीत पूर्ण प्रॉपर आपलं लग्न, त्याच्यानंतर रिसेप्शन आणि त्याच्यानंतर रात्री बेंगॉली लग्न. म्हणजे असं पूर्ण दिवस आम्ही लग्नच करत होतो 24 तास. हा, लग्नात आमच्या अजून पण बऱ्याच गमती जमती होत्या. त्याला ते खूप आवडतं, कारण त्यांच्या लग्नात ना मासा आणतात, रोहू फिश, रोहू मासा. तो फार मोठा, त्याला सजवतात पण फार, नथ वगैरे घालतात, काहीतरी त्यांचं ते सिग्निफिकन्स आहे. पण आमच्या लग्नातले म्हणजे गुरुजी, म्हणजे बर्वे गुरुजी वगैरे, टिपिकल बर्वे वगैरे, आणि मासा इथे होम लागलाय आणि बाजूला याची काकी असा मासा घेऊन आली. सगळे जण म्हणजे ते गुरुजी तर पूर्ण, म्हणजे त्यांना कळतं ते काय चाललंय म्हणजे इथे असं. पण या सगळ्या घडामोडी किंवा ज्या क्षणी तुम्ही अमेरिकेतून त्यांनी तुमच्या घरी कळवलं, आपले मम्मी डॅडी को बताया, तुमच्या घरी कळलं, तेव्हा काय प्रतिक्रिया होती? ॲक्च्युली माझ्या घरची प्रतिक्रिया फार कूल होती, कारण माझ्या बहिणी आहेत तिथे, पूनम आणि विनया. त्यांनी माझ्यासाठी डोर्स ओपन करून दिलेले आहेत. आमच्याकडे इंटरकास्ट मॅरेजेस ओके, त्यामुळे एकदम व्यवस्थित. माझ्या घरातला काही प्रॉब्लेम नाही. मला ह्याच्या घराचं टेन्शन होतं, कारण हा सगळ्यात मोठा मुलगा आहे. नहीं, ऐसे प्रॉब्लम नहीं हुआ था एक्चुअली, थैंक्स टू माय मॉम डैड एंड ऑल्सो सेइंग दैट के ये लोग ने बोले कि ठीक है, तुमको शादी करना है, दूसरा लड़की है, अगर पसंद करते हो तो चलेगा, प्रॉब्लेम क्या है. एकदम कूल होतं, सगळं कूल होतं एकदम, म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही. या टप्प्यावर पहिला खेळ कुठला तोही आपण बघणार आहोत. या दोघांशी गप्पा मारणार, संपूर्ण कुटुंबाशी त्यांना बोलतं करायचंय. पण या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. पहिला खेळ. हां, घ्या एक चिठ्ठी. बापरे, इझी येऊ दे. ग्लासमध्ये चेंडू गोळा करणे. पहिले 3 चेंडू किंवा कुठले म्हणजे 3 यामध्ये गोळा झाले की पहिलं 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. आणि त्यानंतर प्रत्येक पॉइंटला 200-200 रुपये वाढ होत जाणार. 10 संधी आहेत तुमच्याकडे. बघूया काय होणार. 1 2 3. चला, पहिलं 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. 4 1200. 1600. 1800. 1800 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आता आपण प्रपोज करतोय, समजा काय रिॲक्शन वेगळी आली केमिकल, त्यामुळे सगळं पाणी जेवढे 4 ग्लास पाण्याचे होते ते पहिले पिऊन टाकले, की समजा रागाच्या भरात पाणीचा ग्लास फेकून मारलं किंवा पाणी ओतलं तर असं काय होता कामा नये. आणि तो अजून आणत होता की देऊ का पाणी, मी नको थांब तू, 4 पिऊन झाले, पाणी झोकलं होतं.